ज्यांची स्वप्ने खूप मोठी असतात, ज्यांची स्वप्ने खूप मोठी असतात त्यांना आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये एखाद्या ना एखाद्या आपल्या प्रिय वस्तूचा किंवा प्रिय आवडीचा त्याग करावा लागतो. आणि याच त्यागाला शास्त्रामध्ये बली असं म्हटलं जातं. मित्रांनो, हेच त्याग आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचत असतो. यासाठी आपल्याला साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी पणाला लावून आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागतो. आणि जर आपण ठरवलं की हे संपूर्ण ध्येयापर्यंत आपण पोहोचल्यानंतर आपल्याला नव्याने रिटर्न ज्या गोष्टीचा त्याग केला त्या आपण गोष्टी पुन्हा करूया, तर ते आपल्या लाईफमध्ये शक्य कधीच होत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या गोष्टीचा अनुभव बघायचा असेल तर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आपल्या व्हिडिओला जर सबस्क्राईब नाही केलं असेल ना, तर पहिला सबस्क्राईब सुद्धा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे. किडनीचं ट्रान्सप्लांट होऊन 2 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने. माझ्या बाबतीमध्ये जे जे प्रसंग घडतात, श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर जे जे माझ्या जीवनामध्ये चमत्कार झालेत ना, ते तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो. माझी लाईफ कशी आहे ती सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर माझ्या बाबतीमध्येच असे घडले खरा प्रसंग सांगणार आहे. कारण की श्री स्वामी समर्थांच्या समोर आपण ज्यावेळी प्रेझेंट करतो, बोलतो, त्यावेळी आपण म्हणजे असं काहीतरी बनवायचं आणि तुम्हाला दाखवायचं असा प्रयत्न मी कधीच करत नाही मित्रांनो. कारण की काही गोष्टी असतात ना, त्या प्रत्येक घटनेशी काहीतरी जुळता नातं असते, म्हणजे जुळता नातं असतं. ह्या गोष्टी आपल्याला तेव्हाच समजतात ज्यावेळी ह्या गोष्टी म्हणजे एखादं वाक्य कुणाच्या तरी तोंडून कुठून तरी वाचून आपण ऐकतो, एखाद्या महाराजांच्या प्रवचनामध्ये ती गोष्ट आपण ऐकतो, त्यावेळेला असं वाटतं की हा खरोखर यार माझ्या लाईफमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींना ना एक काहीतरी कारण आहे. तर हाच एक तुम्हाला एक प्रसंग मी सांगणार आहे की काही लोकांची खूप मोठी मोठी स्वप्न असतात. एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचणं, एखाद्या लक्ष्यापर्यंत पोहोचणं, त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. तर ज्यावेळी मी गावाला होतो ना, 2002 मध्ये मी मुंबईला आलो, त्यावेळी मी खूप गरीब होतो. म्हणजे गावची परिस्थिती खूप म्हणजे खूपच गरीब होती. खूप मोठी गरिबी पाहिली समोरून, अनुभवलेली सुद्धा आहे मित्रांनो. या मुंबईमध्ये ज्यावेळी आलो ना मी, त्यावेळी मुंबईची परिस्थिती पाहिली ना तर खूपच डेंजर होती की मुंबईमध्ये राहणं त्यावेळी ना खूप अशक्य होतं. कारण ज्यांची रूम या मुंबईमध्ये आहे त्यावेळी त्यांचीच मुंबई असायची असं त्या लोकांचा एक समज होतं. ज्या लोकांच्या रुमान असायचे ना त्यावेळी त्यांना जगणं ना खूप म्हणजे कठीण होतं, कारण खूप संघर्षानं जावं लागायचं त्यांना. सर्व गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागायच्या. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की ह्या मुंबईमध्ये आपली स्वतःची सुद्धा एक रूम असावी. हा एक स्वप्न पाहिलं होतं मी. आणि जी आपली घरची परिस्थिती गरिबीची आहे ना, ती पूर्णपणे आपण तोडून निघावी. कारण की घरामध्ये असा एकतरी व्यक्ती असतो की त्यांनी खूप कष्ट केलेले असतं, मेहनत केलेली असते आणि जी घरची परिस्थिती आहे ना, जी गरिबी, ती त्यांनी दूर केलेली असते. आणि मग त्याच्यानंतर येणारी त्याची जी मागची पिढी आहे ना, ती काही गोष्टी आनंदाने जगत असते, चांगले जीवन जगत असतात. आणि त्यांना या गोष्टीचा जास्त त्रास सहन करावा लागत नाही. आणि मग त्यांच्या पाठी जो जो गरिबीचा स्टॅम्प असतो ना, तो पूर्णपणे पुसला जातो. मित्रांनो, आता गरिबी राहणं म्हणजे हा काही गुन्हा नाही आहे. परंतु काही समाजामध्ये ना, जे लोक गरीब आहेत ना, त्यांना लोकांना माहिती असतं की गरिबी म्हणजे काय असतं, पैशाची किंमत त्याच लोकांना खरी कळलेली असतं. त्यामुळे खूप मेहनत करावी लागते. घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्याला काही ना काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागतो. तर मित्रांनो, ज्यावेळी मुंबईला मी आलो त्यावेळी ठरवलं की आपल्याला सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा एक त्याग करावा लागेल. जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे, एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, तर आपली एखाद्या जीवनातली प्रिय वस्तू किंवा एखादी प्रिय गोष्ट आपल्याला त्याग करावा लागतो. मित्रांनो, शास्त्रामध्ये असं म्हटलेलंच आहे, या गोष्टीला बली म्हणतात. आता भगवद्गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे आणि ते मी थोडं वाचलेलं आहे आणि त्यातूनच तुम्हाला एक संदर्भ देतोय. कारण की ह्या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये असे मिळत्या जुळत्याच आहेत मित्रांनो. ज्यावेळी मी मुंबईला स्टार्टिंगला आलो त्यावेळी माझे खूप मित्र होते, गावाकडचे मित्र होते. खेळ पास सर्व गोष्टी चालत होत्या, एकदम आनंदामध्ये खायचं प्यायचं मस्त बिंदास राहायचं. परंतु पैसे काही जमा होत नव्हते. म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आपण पाहिल्यात, जे स्वप्न पाहिलेत, ते पूर्ण होत नव्हते. ह्या गोष्टीसाठी काय करावं लागणार होतं की आपल्याला थोडेसे मित्र साईडला करावे लागणार होते, खेळणं थोडं थांबवावं लागणार होतं आणि खूप दिवस रात्र आपल्याला मेहनत करावी लागणार होती. ही गोष्ट मला स्वतःला माहिती होती आणि मी ती करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं चला, आपल्याला घरामध्ये जरी गरिबी पूर्णपणे दूर करायची आहे ना, तर एकाला तरी या गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागेल. आणि मित्रांनो, मी तेच केलं. म्हटलं की जिथपर्यंत आपण या ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना, तिथपर्यंत आपण काही गोष्टींपासून, काही सुखापासून, काही आनंदापासून खूप दूर राहायचं. ज्यावेळी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू, हे पूर्ण करू स्वप्न, त्यावेळी पुन्हा आपण आपले जे स्वप्न अधुरे आहेत ना, ते आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो. पण ह्या गोष्टी आहेत ना, अशा मी त्यावेळी ठरवल्या होत्या. आणि दिवस रात्र म्हणजे बोलतात ना, ती परिस्थिती म्हणजे ते मेहनत ही फक्त माझ्या घरच्या लोकांनाच माहिती आहे
की मी दिवस रात्र मेहनत केली, खूप प्रयत्न केले, स्वतःचं मुंबईमध्ये घर घेतलं. आणि ज्यावेळी बोलतात ना की आता मी सर्व काही एकदम ठीक झालो, सेटल झालेलो आहे, आता मला ज्या गोष्टी मी केल्यात नाहीत त्या गोष्टी मला पुन्हा नव्याने तर करायच्या आहेत. म्हणजे जे अनुभव, ज्या गोष्टी मी पूर्णपणे खेळण्यापासून बोला, खाण्यापिण्यापासून ज्या गोष्टी मी दूर ठेवल्या, बोलतात ना की त्याचा त्याग केलं होतं, ते आता मला पुन्हा करायचं आहे. तर मित्रांनो, शास्त्रामध्ये बोललं जातं ना की ह्या गोष्टीला बली म्हटलं जातं ना, ते खरं आहे. कारण की ह्या गोष्टी ज्यावेळी माझ्यापर्यंत पोहोचल्या ना, ज्या ध्येयापर्यंत मला पोहोचायचं होतं तिथपर्यंत मी पोहोचलो. मुंबईमध्ये स्वतःचं घर घेतलं, आज मी त्या ठिकाणी स्वतः उभा सुद्धा आहे. परंतु आता मी स्वतः म्हणतोय ना की ज्या गोष्टी मी केलेल्या नाहीत त्या आता मला पुन्हा नव्याने करायच्या आहेत. तर त्या मित्रांनो ते शक्यच होऊ शकत नाही, कारण की त्या गोष्टीचा मी बली दिलेला आहे. कारण की माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, त्याच्यानंतर मला ज्या गोष्टी आवडीच्या होत्या त्या मी खाऊ शकत नाही. ज्या गोष्टी पिण्याच्या होत्या त्या आवडीच्या गोष्टी मी पिऊ शकत नाही. ज्या गोष्टी खेळायच्या होत्या त्या मी आता खेळू शकत नाही, कारण की ह्या सर्व गोष्टींचा मी त्या बली दिलेला आहे एक प्रकारे. आणि जे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ना, ते तंतोतंत खरं आहे की आपल्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर आपल्याला एखाद्या आपल्या प्रिय वस्तूचा, प्रिय गोष्टीचा एक बली द्यावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि हे त्याग केल्याच्या नंतर मी आता पुन्हा बोलेन की मला करायचं आहे, तर ते शक्यच नाही आहे, कारण की ते माझ्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर जे बोलतात की आपल्या घरामध्ये जी गरिबी असते, जी परिस्थिती असते, जी दूर करायची असेल तर मित्रांनो, आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टींचा, आपल्या प्रिय वस्तूंचा त्याग करावा लागतो. तरच आपली येणारी जी पिढी असते ना, ती चार घास सुखाने सुद्धा खाते आणि ही गरिबी नावाची जी शब्द आहेत ते आपल्या घरापासून थोडेसे दूर जातात. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना, तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.